अहो यापुढे तुम्ही मला ऑफिसमध्ये सोडायला यायचं नाही, माझी काळजी करायची नाही आणि सगळ्यांसमोर माझी बाजू सुद्धा नाही घ्यायची. का? काय झालं? आमच्या ऑफिसमधल्या एका मैत्रिणीच्या नवऱ्याला बायकोचा बैल म्हणतात. तुमच्याबद्दल कुणी असं बोललं ना तर मी सहनच करणार नाही, जॉबच सोडून देईन. रश्मी अगं, आपले आई बाबा शेतकरी आहेत, आपला मित्र बैल आहे. कुणी म्हणाला मला बैल तर काय हरकत आहे? वाक्यात फसवू नका मला, मी नाही हे असलं काही सहन करणार. मला सांग, माझ्या गौराईचं माझ्यावरती किती प्रेम आहे? तुमच्यापेक्षा दुप्पट. तिने कधी मला कोणत्या गोष्टीची कमी पडून दिली आहे? नाही. गौराईला माहिती आहे माझी आई जराशी फटकळ आहे, ती कधी काही बोलू शकते, पण तरी सुद्धा माझी गौराई कधी माझ्या आईला उलट बोलली आहे? फटकळ असल्या तरी माझ्या आजारपणात त्यांनीच माझी काळजी घेतली. प्रेमळ पण आहेत त्या, मग त्यांना कसं उलट बोलू? बघ ती कमाल बायको आहे माझी. एवढ्या कमाल बायकोचा बंधू मी बैल. म्हणाले मला लोक बायकोचा बैल, तर काय हरकत आहे सांग मला तूच. बघा, इतके चांगले आहात ना म्हणून मला नाही आवडणार तुम्हाला कोणी बायकोचा बैल म्हटलेलं. कसं आहे ना गौराई, ही जी बाहेरची सगळी लोक असतात ना बोलणारी, त्यांच्याकडे लक्ष नसतं द्यायचं. अगं आपण आजकाल त्यांच्यामुळे जास्तीत जास्त जोडप्यांमध्ये भांडणं होत आहेत, वादविवाद होत आहेत, नाती खराब होत आहेत. त्यामुळे आपण आपलं जगतोय ना मस्तपैकी. बस माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तुझं माझ्यावरती प्रेम आहे, विषय संपला है ना. आणि जर म्हणाला कोणी मला बायकोचं बैल तर काय करणार आहेस तू सांग मला. बोलू तरी दे, चपलेने मारेल. चपलेवरून आठवलं, मी ना तुझ्यासाठी नवीन सँडल घेतलं. थांब. अहो हेच सगळं नाही करायचं. काय गप्पा बस तू, घरातच करतोय ना आपल्या, काय सगळ्यांसमोर करतोय का? करा, काय करायचं ते करा. हे बघ काय पायात घालून बघ कसं वाटतं. मी घालते, थांब. छान आहे, पण तुम्हाला हेच सगळं नाही करायचंय. माझी बायको माझ्यावरती खूप प्रेम करते, म्हणून त्या बदल्यात मी माझ्या बायकोचे लाड करणार म्हणजे करणार. माझी मर्जी, मी काहीही करणार. माझ्या बायकोने मला अडवायचं नाही. धन्य आहात. कशी सावरू, कशी